एकच पद्धत आहे. कोणी किती इच्छुक असलं तरी मुख्य नेते ऐनवेळी ज्याचं नाव सांगतात ते सगळं मान्य करतात. त्याच्यामुळे आमदार, कार्यकर्ता, सर्वसाधारण कार्यकर्ता, पक्षाचे काही कार्यक्रम, पक्षाचे आंदोलनं, पक्षाची दिशा ही ठरत नसल्यामुळे प्रत्येकाला उदासीनता आहे. आम्ही पण शिवसेनेत काम केलं ते आम्ही सत्तेत नव्हतो, पण एक कार्यक्रम असायचा की इथं आंदोलन करा, इथे पक्षाचे मेळावे घ्या, इथे शाखा ओपन करा, या ठिकाणी असं असं करा. आता काय आहे? आता काहीच नाही. ते तर डॅमेज कंट्रोल करण्याकरता फिरताय ना, पण इकडे डॅमेज सुरूच आहे. आता किती किती लोकांना आवरणार आहे. आता पुन्हा वरळीमध्ये सभा घ्यावी लागेल. सचिन भाऊ गेल्यानंतर वळली काय ओसाड पडणार नाही ना. सुनील भाऊंनी सचिन भाऊंचा त्यावेळी सुद्धा पराभूत केलेला होता ना. म्हणजे आमच्याकडे असं नाही की शिवसेना ही पहिल्यापासून आहे. सचिन भाऊ आल्यापासून शिवसेना नाही आमच्याकडे. शिवसेनेचे नगरसेवक पण सुद्धा निवडून आले ना, सगळेच्या सगळे आले ना. एक फक्त गेला आमचा, बाकी सगळे आले. त्यामुळे शिवसेना नाही असं बोलू नका, पोकळी काही निर्माण झाली ना. पण आम्हाला सचिन भाऊबद्दल खूप आदर आहे, कारण भाऊंचे आणि माझे संबंध भले ते राष्ट्रवादीत होते तेव्हा सुद्धा होते आणि आता सुद्धा आहे. पण त्यांनी असं करावं, आम्ही एकत्र राहणारे माणसं आणि असं करणं आम्हाला सुद्धा योग्य वाटत नसतं. नगरसेवकांची संख्या किती आहे? आमदार 14 म्हणतात, नगरसेवक किती आहेत? 40 ते 45. किती? 50 ते 60 नगरसेवक एकनाथ करण्याचं शिंदे मिशन आहे. साहेबांनी जेव्हा वेळ दिली तो ऑपरेशन 3 आणि 4 ची सुरुवात होईल. ऑपरेशन थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.